करतो पैशांचं जेवण करतोस पप्पा काय हा तुलसीबाग लक्ष्मी रोड नियर अबाउट भाग्यलक्ष्मी मिनल क्रिएशनच्या समोर आत जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज आम्ही चाललो होतो पुन्हा पुण्यामध्ये. जे सामान आम्ही घेतलं होतं लास्ट टाइम त्याचं काय कलेक्शन्स होते सो ते कलेक्ट करण्यासाठी आम्ही चाललो होतो. कसं कसं जातोय काय करतोय आणि दिवसभरात आम्ही काय केलं हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. बहीण नाही आमच्या सोबत, आम्हालाच तिकीट सांभाळून ठेवायला लागेल. ती गेली नगरला. हो ना समू, आता समूची रिस्पॉन्सिबिलिटी तिकीट सांभाळून ठेवायची. ही वेणी मला समूने घालून दिली आहे, छान दिसते. सोनी आम्ही तुला मिस करतोय. मिस यू लॉट. भेटू आता वरती. मी वेट लॉस जर्नीवरती आहे म्हणून मी स्टेअर्सनी जाते. समूला लिफ्टनी हे सांगितलंय. मेट्रो आली आहे. समू आली तर ही मेट्रो पकडायची, नाही आली तर नाही पकडायची. सिंपल. सो लकीली समूह आली. मला वाटलं तू येणार नाही, म्हणजे लिफ्ट मधनं उशीर होईल तुला आणि मेट्रो सोडून देऊ असं. ट्रेन पकडलं ना. कृपया उतरताना सुरक्षित अंतर घ्या. समूह टाकलं का डस्टबिन मध्ये? होय, आणि माझ्या पायांची वाट लागणार आहे. ठीक आहे, पण आता काय शॉप मधनं आम्ही थोडी खरेदी केली पण दाखवायचीच राहिली. खूप ऊन पडले आणि माझे पाय बिचारे नाही लागत आहे. पण आता भाजत नाहीये. पण चिंचवडला जेव्हा मेट्रो स्टेशनला आम्ही चाललेलो ना, एवढे पाय भाजले. हो की नाही का समूह? मला समजलं नाही. गर्दी दाखवते तुम्हाला. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. चालत जायला पण रस्ता नाही दिसत आहे. फायनली ब्लाऊज झालाय घेऊन घागऱ्यावरचा आणि पुढे चाललोय आम्ही. अगं हा ऑटो रिक्षावाला हा मंडईच्या मेट्रोला थांबा तिथे. बोला ना. 3 नंबर गेट जवळ येऊन थांबता का? 3 नंबर गेट जवळ येऊन 3 नंबर गेट त्यांना विचारा. अंडरग्राउंड मधून बाहेर यायचं म्हणजे टिळकांचा पुतळा जो आहे ना तिथं, टिळकांच्या पुतळ्याच्या तिथं 3 नंबर गेट. या तिथे या. सो ह्या रिक्षावाल्याचं मी मुद्दामून रेकॉर्डिंग केलेलं आहे बोलणं, कारण की तो आम्हाला इतकं गोडपणे बोलला की 80 रुपयेच घेणार आणि तुमच्या मैत्रिणीला पण सोडतो. आणि तिला फोन करून विचारलं त्यांनी कुठे. मी 3 नंबर गेटवरनं घेतो XYZ. आणि नंतर उतरल्यानंतर मला म्हणतो की माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे, कॅशेस द्या आणि तुम्हाला वाटेल तेवढे द्या. मी म्हटलं वाटेल तेवढे नाही, तुम्ही 80 रुपये म्हटलेले, सो आम्ही 80 रुपयेच देणार आहे. म्हणजे अशा प्रकारे स्कॅम करतात पुण्यामध्ये. असे खूप स्कॅम होतात, त्यामुळे थोडंसं जपून. आणि मी स्ट्रिक्ट आहे आणि थोडीशी म्हणजे व्लॉगिंग पण करते, त्यामुळे लोक थोडंसं नरमतात. अदरवाईज तुमच्यासोबत असं स्कॅम होऊ शकतो आणि एकदा उतरल्यानंतर तुम्ही पैशांना घासाघीस नाही करू शकत. त्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला टाकते. सो स्टे ट्यून गाईज. आज निळा कलर आहे. सो आज आम्ही साडी घ्यायला आलोय. त्या दिवशी चॉईस केली होती. सगळ्यांनी दर्शन करा, तुमच्या मनाची इच्छा मागून घ्या. आमची समू चहा पिते. समूला चहा लागतो. दाखव का चहा? तिचा फेवरेट ब्रँड आहे. आणि समूची मैत्रीण हाय, जी आम्हाला शॉपिंग साठी जॉईन झाली आता. माहिती मला. गरम आत्ताच टाकलंय डांबर. म्हणजे खूप गरम नाहीये, कोमट आहे पण चिटकतंय पावाला. समूने आता बॅग घेतली आहे. अननस पण आहे, अननस पण घेऊ.
मीठ चालतं ना उपवासाला? चालतं ना, नक्की ना? घ्या. ॲज युजल फेवरेट अननस. चितळेंकडनं भाकरवडी आणि काजू कतली घेतली. ऐक ना, बोल ना. मला एक साधी पिशवी घेऊ द्या ना, मला उद्या जायला पिशवी नाही. आता तुळशीबाग शॉपिंग. समू आता काय? आता चप्पल पाहायचे आणि ती काय घेणार आहे तिलाच नाही माहिती. आता इथे जायचं शॉपिंग. आता ब्रायडल चप्पल आपण टाकणार नाहीये ना काय? नाही रिव्हील नाही करणार, पण फायनल झाल्यावर सांग. मी काहीच कट नाही करणार, मी सगळं रॉ. हेअरस्टाईल चांगली दिसते. सो ही ट्राय केलीये, ही ट्राय केलीये, ही ट्राय केलीये. अजून कोणती ट्राय केली आपण? इकडे पण घेतली छोटी साईज. आणि ही एक आपण आम्ही ट्राय केली. सो यांच्यापैकी आम्ही नक्की कोणती घेतली असेल ते गेस करून सांगा तुम्ही. ती स्टार्टिंग आहे मॅम, ती पाय थोडा स्लिम आहे तुमच्या जास्त. ते काय अजून लूज वगैरे नाही होणार, ते पाय पुढे जाणार नाही तुम्ही. स्टे ट्यून गाईज. साठी आम्ही ह्या दोन पैकी बघतोय, कन्फ्युज होतोय. तुम्ही गेस करा आम्ही कोणती घेतली असेल आणि तुम्ही सजेस्ट करा कोणती चांगली आहे. सो फायनली लग्नाच्या चपला नाही ग. एक बॉक्स मध्ये करू का भारी? एक बॉक्स मध्ये दोन्ही पण हळदीची पण आणि ते पण हळदीची आणि गॅस करते ना ऑनलाईन करतोय. समू इकडे बघ, त्याच्यावर फायनली लग्नाच्या चपला झाल्या. आता तुमच्यासाठी घ्यायला येणार आहे ना? काय 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 तुमच्यासाठी घ्यायला येणार आहे ना आता अजून? हा, आमच्यासाठी घ्यायला येणार आहे. दुकानाचं नाव काय तुमच्या? फुटवेअर आहे. सौर्या फुटवेअर. तुझं नाव काय? आणि मोहम्मद आझाद. याच्याकडेच या, हा खूप भारी छान सेल करतो. हा, तुलसीबाग, लक्ष्मी रोड, नियर अबाउट भाग्यलक्ष्मी मिनल क्रिएशनच्या समोर आतमध्ये बेसमेंटला आहे. आतमध्ये आहे. तुम्हाला दाखवते, थोडं हिडन जेम आहे पण अमेझिंग दुकान आहे. आणि तुम्ही याचंच नाव घेऊन या, याच्याकडेच या. तुझं नाव सांग एकदा. माझं नाव मोहम्मद आझाद आहे, पण मला आजू नावाने ओळखतात. आजू नावाने ओळखतात. सो नक्की या. खूप छान रेट मध्ये आणि चपलांचं कलेक्शन पण खूप अमेझिंग आहे. नक्की या आणि ट्राय करा. अजून व्हरायटीज येणार आता अजून नवीन व्हरायटीज भेटणार आहे. ब्रायडल साठी आम्ही पूर्ण कलेक्शन म्हणजे हळदीची, सप्तपदीची सगळ्या इथूनच घेतलेल्या आहेत. अमेझिंग कलेक्शन आहे, नक्की विजिट करा. स्टे ट्यून गाईज. सो असं आतमध्ये इथून पण खरंच मुलगा खूप चांगला आहे आणि खूप छान रेट मध्ये दिलं. हो की नाही ग? हो, खूप छान आहे. खरंच नक्की भेट द्या. नक्की. आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये अमेझिंग चप्पल त्याच्या कुठेच नाही भेटणार तुम्हाला. विचार ना कितीला हे कितीला आहे पूर्ण पॅकेट? कमी नाही, फिक्स रेट 100ला फायनल बसेल. दर्शन घ्या, तुमच्या मनातल्या इच्छा मागा आणि त्या पूर्ण हो अशीच मी देवापुढे प्रार्थना करते. स्टे ट्यून गाईज. छान क्लायमेट झालंय. हो की नाही? छान गार
वारा सुटलाय आणि खूपच सुंदर क्लायमेट आहे. समू गजरा घ्यायचा बोल. बोल आता. समू बर्थडे तुझा येणार आहे आता, कमिंग सून. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. लोकांचे भांडणं चाललेत आणि ह्या मैत्रिणी बघा कशा बघतायत. ते पण आईस्क्रीम खात खात. दोघी जणी काय बघताय? फुलं नाही, तिकडं जोर जोरात भांडणं चाललेत आणि हे भांडणं बघतात दोघी जणी. स्कॅनर दे इथं. हा घे काढ. काय म्हणणं आहे तुझं? आम्ही घ्यावं हे तुझ्याकडनं, हो का नाही? का का प्लीज, पण का घेऊ ते सांग. तू काय करशील पैशाचं? काय करतो पैशांचं? जेवण करतोस? पप्पा काय करतात? पप्पा पण आहे. आणि मम्मी शाळेत जातो? कितवीला आहे? कितवीला आहे? कितवीला आहे? तिसरीला आहे. कोणत्या शाळेत जातो? घेते तुझ्याकडनं. आहेत का? चल स्कॅनर करते. चल. कुठं तुझं दुकान? नाही राहू दे. चल. अगर लोक सुट्टे नसतील त्यांच्याकडे. सुट्टे आहेत का? 20 रुपये बस. काय दुकान कुठे तुझं? हा कुठे? काय काय कुठे? कुठे दुकान? समोरच बसली. ती मम्मी आहे का तुझी? मग तू कोणाकडनं पैसे घेशील? मी कुठं स्कॅन करू? बाय बोल सगळ्यांना. सबस्क्राईब कर बोल. इकडे बघ, इकडे बघ. सबस्क्राईब कर बोल. सबस्क्राईब कर. जा. कुठे जाशील आता? ओके. सो त्याला द्यायला आमच्याकडे सुट्टे नव्हते म्हणून आम्ही टाळा घेतला, लॉक. वेलकम. चलो. अरे एवढा खुश झालाय. काय काय म्हणतोय? काय? हा चला, उशीर झाला. सो त्या मुलाचं असं म्हणणं होतं की मेट्रोला पण भोंगा असतो का जसा ट्रेनला असतो, आणि तो खाली वाजतो का भोंगा, असं विचारत होता तो तिला. सो त्याला एक्साइटमेंट होती कारण की ह्या लोकांना आतमध्ये जाणं अलाउड नसतं त्यामुळे. बाय बाय. मेट्रो स्टेशनवर काय आहे हे ऐकण्याची उत्सुकता होती. अच्छा. बघ सकाळी आपल्याला भेटलेल्या आपल्या सोबत होत्या बघ. आपल्याला विचार आपण काय काय शॉपिंग केली. हो त्याच किती कोइन्सिडेंट आहे बघा. आणि इथे ना मंडई रेल्वे स्टेशन मंडई मेट्रो स्टेशनला अजिबात रेंज नसते, त्यामुळे तिकीट कॅशच ठेवा. ऑनलाईन रेंज असते किंवा मग बाहेर. तुम्ही बाहेर काढलं ना ग तिकीट, किंवा मग बाहेरच काढा. गुड्डू दीदी छान दिसत आहे गजरा. आमची समू गेली पण, आणि ह्या त्याच 2 काकू ज्या सकाळी आमच्यासोबत मेट्रोत होत्या. काय झालं? झालं ना. सो फायनली घरी परतीचा प्रवास. दमलात मुलींना. खूप भारी वाटलं आज मला पण. मला अभिलाषाने तरी लग्नाच्या शॉपिंगला यायलाच हवं होतं, पण आमचंच फिक्स नव्हतं. आम्ही विंडो शॉपिंग म्हणून निघलो आणि शॉपिंग झाली. नाही तर ती आली असती, हो की नाही? नक्की आली असते. आणि बॅगा बघा, बॅगा दाखव आता, बॅगा शॉपिंगच्या. हे बघा. आणि ही इकडे
म्हणजे काय गर्ल्स म्हटलं की संपला विषय संपला. बाय बाय. मला ना याच्यावरनं जायला जीवावर येतं कारण की चप्पल नाहीये पायात, त्यामुळे चालायचं नाही पण भीती वाटते मला. सामू जास्त हुशार झालो आपण आहे ना समज. काय आली मेट्रो बस आली. तू स्वारगेटला जाणार ना? स्वारगेटला जाणार ना? बरं सबस्क्राईब आणि लाईक करायला सांग पटकन. ठीक आहे ना सांग. थँक्यू. अभिलाषा तर इकडे जाणार आणि आम्ही लोक इकडे. आज पण आम्ही दरवाजाच्या तोंडाशी उभे आहोत. बाय. तिची मेट्रो आली. बापरे किती फुल आहे. ती बसेल कुठे आता? छान दिसतोय घरात. अंडरग्राउंड आहे त्यामुळे असं आहे. मेट्रो आली वाटतं आमची. हो ना ग आली ना? काय हो मग किती बारीक दिसतीयस. आली. आता जागा भेटते की नाही काय माहिती. देवा आहे का रिकामी? बापरे गर्दी गर्दी खूप गर्दी. तरी पण पळून पकडणारे जागा कशी तरी बघूया. जागा भेटल्यानंतर खुशी वेगळीच असते. बघा आणि आमच्याकडे सांगितलं याच्यात आहे झोलात म्हणून जास्त दिसत नाही. त्याच्या छोट्या छोट्या पिशव्या आहेत त्या याच्यात ठेवलेल्या आहेत. कधीतरी आपण स्पेशल ब्लॉग गौरीचे कपडे फक्त तुमच्यासाठी. आम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस आधी रिव्हील करू. नवरीच्या दिवशी असं काहीतरी म्हणजे लग्नाच्या 3-4 दिवस आता. PCMC मेट्रो स्टेशनवरती हे नवीन कॉफी शॉप झाले, तुम्हाला माहिती असेल. तिथून आम्ही कॉफी घेतली होती. 60 रुपीजची कॉफी होती, कोल्ड कॉफी. आणि ती पूर्ण आंबट आणि खराब होती, म्हणजे खराब कॉफीच त्याने दिलेली. सो मी हायली रेकमेंड करेल की ह्या शॉपवरनं कुणीही कॉफी काय कोणतीच गोष्ट घेऊ नका, खराब आहे. त्यामुळे स्टे ट्यून गाईज. बॅगा घेऊन वाट बघतोय मेट्रोची. सो इकडे आपण व्हिडिओचा एंड करूया. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. बाय. भेटू परत नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टील डन खाऊ पिऊ खुश राहू. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. बाय. अवतार कसं झालं केसांचा? थोडा एडिट करा.